नमस्कार. आजचा धडा आहे भेट. या धड्याचे लेखक आहेत जयसिंग शिंदे. यांचा जन्म 1932. यांच्या शर्यत या कथासंग्रहातून भेट ही कथा घेतली आहे. त्यांनी कथा व इतरही लेखन केले आहे. पुढील कथेतील मुलगा अत्यंत कष्टाने शिक्षण घेत आहे. त्याने कोणती भेट दिली व का, ते या कथेत वाचू. आज कित्येक वर्षांनी दिल्लीत स्थायिक होण्याचा पुन्हा मला योग आला होता. फिरून एकदा कितीतरी वर्षांनी मी जुन्या दिल्लीत निघालो होतो. चांदणी चौक या नावाने जो भाग ओळखला जातो, त्या भागातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या परिचयाच्या होत्या. तिथले देऊळ, तिथली रहदारी, तिथले दुकाने सारे मला आठवत होते. मला थोडी बहुत खरेदी करायची होती. ती मी आधीच केली होती. माझी बेबी आता नुकतीच इंग्रजी शिकू लागली होती. तिच्यासाठी पहिले प्रायमर आणायचे मी कबूल केले होते. ते मी एका छोट्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन खरेदी केली आणि घरी परत निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंला फुटपाथवरून छोट्या छोट्या लाकडी खोक्यांवर पुरी भाजींची, चिक्कीची, खजूर मिठाईची दुकाने निर्वासितांनी थाटली होती. जीवनातली त्यांची चाललेली ती धडपड पाहून माझे मन गुदमरून गेले. मी नजर वळवली. 15 पावले पुढे गेलो आणि फिरून एका दृश्यावर माझे लक्ष वेधून राहिले. एक 4 चाकांची हरेक वस्तूंनी भरलेली हातगाडी एका झाडाच्या आडोशाला उभी होती. त्या गाडीच्या खाली सावलीत एक 10-12 वर्षाचा तरतरीत मुलगा देवदारी खोक्यावर मान खाली घालून बसला होता. मधून मधून मांडीवर उघडून ठेवलेल्या पुस्तकात पाहून तो पाटीवर लिही. तो अभ्यासात अगदी मग्न झालेला होता. खरे तर हसायचे, खेळा बागडायचे वय होते त्याचे ते. पण या वयात केवढी समज आली होती त्याला. एवढ्या लहान वयात हातपाय हलवून स्वतःचे पोट भरायला तर तो शिकला होताच, शिवाय त्यातूनही वेळ काढून अक्षर ओळख करून घ्यावी अशी त्याची धडपड चालली होती. त्याचे मला फार कौतुक वाटले. त्याच्याशी 4 शब्द बोलावेत अशी मला फार इच्छा झाली. त्या दिशेने माझे पाय वळले. त्याच्या गाडी शेजारी मी थबकलो तेव्हा, क्या चाहिए बाबूजी, असे म्हणून त्याने मालाचे गुणवर्णन सुरू केले. कोई भी चीज 4-4 आणा, असे पुन्हा पुन्हा मला सांगत होता. धाकट्या बेबीसाठी एखादे खेळणे घ्यावे असे वाटले. गळ्याभोवती रंगीत रेशमी फीत असलेला एक कापडाचा कुत्रा खरेदी केला. बेबीला आकाशी रंगाची आवड आहे म्हणून फिक्क्या निळ्या रंगाची मी निवड केली. पैसे देण्यासाठी मी खिशात हात घातला. बरीचशी चिल्लर हातात आली. त्यातले एक नाणे मी त्यापुढे केले, पण त्याची नजर माझ्या हातातील प्रायमरवर खिळून राहिली होती. बाबूजी, म्हणून त्याने मला हटकले. थोडं ते प्रायमर पाहू देता का, असे मला त्याने विचारले. त्याच्या हाती पुस्तक देत मी म्हटले, हो पहा ना. त्याने पुस्तकाचे नाव पाहिले आणि मगा तो ज्या पुस्तकात पाहून पाटीवर लिहित होता ते पुस्तक त्याने उघडले. त्यातले एक पान अर्धे फाटले होते. माझ्याकडून घेतलेल्या पुस्तकात पाहून तो आपल्या वहीत काहीतरी उतरवून घेऊ लागला. ते पाहून मी म्हटले, तू हे काय करतोस? त्यावर लिहिता लिहिताच तो मला म्हणाला, माझ्या पुस्तकातलं हे अर्ध पान फाटलं आहे, तेवढं उतरवून घेतो, म्हणजे त्यासाठी पुन्हा दुसरं पुस्तक मला विकत घ्यायला नको. माफ करा, तुम्हाला थोडी तसदी देत आहे, असे म्हणून तो पुन्हा भरभर लिहू लागला. त्याच्या त्या कृतीचे भाबड्यानी धीट स्वभावाचे मला अतिशय कौतुक वाटले. त्याच्याकडे मी आदराने पाहतच राहिलो. माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी म्हणलो, थांब हा, इकडं आण ते पुस्तक, असे म्हणून त्याला मध्येच अडवून त्याच्या हातून मी पुस्तक घेतले आणि त्याला विचारले, तुझं नाव काय? इंद्रजीत सिंग. माझ्या कोटाच्या वरच्या खिशातून मी पेन काढले आणि प्रायमरमधल्या पहिल्या कोऱ्या पानावर लिहिले, इंद्रजीत सिंग या सप्रेम भेट. त्याखाली मी माझे स्वतःचे नाव लिहिले. माझ्या या कृतीचा त्याला काहीच अर्थबोध होईना. तो मला म्हणाला, तुम्ही हे काय करता आहात? त्याच्या हाती पुस्तक देत मी म्हटले, तुला हे पुस्तक भेट म्हणून देत आहे. बाबूजी, तसं नको, कुणाकडून फुकट काही घेतलेलं माझ्या आईला खपत नाही. मी तुला तसंच देत नाही, भेट म्हणून देत आहे. भेट नाकारायची नसते. मी असा आग्रह केला तेव्हा ते पुस्तक हाती घेत तो म्हणाला, फार आभारी आहे मी तुमचा, असे म्हणत त्याने पुस्तकाचा
हसत हसत स्वीकार केला व मला विचारले, हा कुत्रा तुम्ही कोणासाठी घेतलात? मी म्हटले, मला एक छोटी मुलगी आहे तिच्यासाठी. आणि हे पुस्तक कोणासाठी घेतलं होतं? तिच्याहून 2 वर्षांनी एक मोठी मुलगी आहे तिच्यासाठी. मग तिला माझी एक भेट द्या. असे म्हणून गाडीतली नेताजींचा मुखवटा असलेला एक रंगीत बिल्ला उचलून तो माझ्या हाती देत त्याने विचारले, तुमच्या बेबीला हा आवडेल? हो आवडेल. तिचं पुस्तक तुम्ही मला दिलं, ती आता तुमच्यावर रागावणार नाही ना? नाही. तिला मी दुसरं घेऊन देईल. तू कितवीत आहेस? आत्ताच इंग्रजी शिकू लागलोय, पहिलीत आहे. तुला अभ्यास कर म्हणून कोण सांगतो का? कोणी सांगत नाही, मी एकटाच आहे. आईची फार इच्छा होती की मी वडिलांप्रमाणे शिकून वकील व्हावं म्हणून. शिक शिक, मोठा हो, असा आशीर्वाद देऊन मी निघालो. चालता चालता फिरून एकदा नकळत मी मागे वळून पाहिले. मी दिलेले नवे पुस्तक त्याच्या हाती होते. ते वाचण्यात तो किती गुंग होऊन गेला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.